नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल पोलीस वैद्यकीय अहवालाची प्रत तपासणार तर कोकाटेंच्या अटकेसंदर्भात निर्णयाची शक्यता काल पोलिसांनी नोंदवले होते 2 डॉक्टरांचे जबाब। माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद, अचानक वेळेत बदल, 2 ऐवजी 4 वाजता पत्रकार परिषद, मेडिकल बुलेटिन संदर्भात पत्रकार परिषद। भाजपा आणि राष्ट्रवादीला मीरा भाईंदरमध्ये धक्का, आझाद पटेल आणि संदीप तिवारी ठाकरे सेनेच्या वाटेवर, शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीकडे रवाना। रमेश कदमच निवडून येणार, भास्कर जाधव यांनी व्यक्त केला विश्वास। रमेश कदम हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार। ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम, आशिष शेलारांचा ठाकरे सेनेला टोमणा। अजित पवार महाविकास आघाडीसोबत लढले तर महायुतीत पालिकेतल्या सत्तेत सहभागी होता येणार नाही, बावनकुळेंचा अजित पवार यांना इशारा। मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 50 ते 60 जागांची मागणी, ठाकरे बंधू त्यांना 60 जागा सोडणार का, सवाल उपस्थित। बारामतीत शशिकांत शिंदेंची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी होणार सांगता सभा, शशिकांत शिंदेंसह युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आणि युवा नेते युगेंद्र पवार राहणार। भाजपाचा सांगली जिल्ह्यावर राग, सांगली जिल्ह्यासाठी भाजपा कोणताही निधी देणार नाही, फसवणूक करणारा पक्ष असल्याचा खासदार विशाल पाटील यांचा आरोप। मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार, शीतल तेजवानी यांना जमीन खरतर विक्री करतानाचे 2 साक्षीदार पोलिसांसमोर हजर। सज्जन जिंदाल यांच्याकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख, पृथ्वीराज चव्हाणांच्या मराठी पंतप्रधानाच्या दाव्यामुळे जिंदालांचं वक्तव्य चर्चेत, सज्जन जिंदाल यांनी चूक कबूल केली असली तरी वक्तव्यावर ठाम। जालन्यात बंजारा समाजाच्या वतीनं आमदार बबनराव लोणीकरांचा नागरी सत्कार, अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्या मागणीसाठी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न मांडला होता। वर्ध्यात आमदार राजेश बकाने यांच्या देवळी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन, उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांकडून कार्यालयाची पाहणी तर नागरिकांसाठीच्या सुविधांचे केले कौतुक। वर्धा लोकसभा मतदारसंघात कोविड काळात बंद रेल्वे थांबे तात्काळ पूर्ववत करा, खासदार अमर काळेंची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मंजूर केला राजीनामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिफारसीनुसार राज्यपालांची कारवाई। कोकाटेंच्या जागी नवे मंत्री निवडणुकीनंतरच निवडणुका संपेपर्यंत खरं क्रीडा अल्पसंख्याक खातं अजित पवारांकडे, इच्छुकांमध्ये माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा समावेश। पार्थ पवारांच्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध लेखी तक्रार, बनावट स्वाक्षरीसह बनावट पत्रे प्रसारित केल्याचा दावा, सर्व कागदपत्र पूर्णपणे बनावट असल्याचा तक्रारीत उल्लेख। पूनम पाटील स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेत, आबा दळवींचा पूनम पाटील यांच्यावर आरोप, नवी मुंबई महापालिकेवर फक्त महाविकास आघाडीचा महापौर बसणार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबा दळवींचा विश्वास। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली दौऱ्यावर, अजित पवारांच्या उपस्थितीत माजी महापौर आणि नगरसेवकांसह 16 नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश। भेटीनंतर उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य, संतोष ढवळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं स्पष्ट। राजेश नाईकांवर नवी जबाबदारी, सांगलीच्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड। पुण्यात भाजपचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पहिला धक्का, माजी नगरसेवक किशोर धनकवडे करणार भाजपात पक्षप्रवेश, उद्या मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून विजय कोकाटेंचा शोध सुरू, विजय कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। पालकमंत्री शंभूराज देसाईंचा फलटण येथील सभेत विरोधकांना इशारा, अंगावर आला तर त्याच्या 10 पट पावलं पुढे जाण्याची आमच्यात ताकद, असा इशारा यावेळी भाषणात त्यांनी केला। कल्याणमध्ये काँग्रेस मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश, एकनाथ शिंदेंच्या हस्ते केला पक्षप्रवेश। भाजप शिवसेना जागा वाटप संदर्भात आज बैठक, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार बैठक, शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आता पक्षातील मंत्र्यांची बैठक। कोल्हापूर महानगरपालिकेच्या 20 प्रभागातून काँग्रेसकडून 329 जण इच्छुक, काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी। नगरसेवकांना मते मागण्यासाठी मेहनत करावी लागते, तिकीट मागायला आलेल्या भावी नगरसेवक रांगेत उभे, उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची गर्दी।
कराडमध्ये भाजपचा घर टू घर प्रचार. कराड नगरपालिकेच्या एका जागेसाठी प्रचार ते एका जागेसाठी कडाक्याच्या थंडीत प्रचार. सांगलीच्या जतमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. प्रशासनाकडून सुरक्षेची चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात. पहिल्या दिवशी 123 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती समितीकडून घेण्यात आल्यात. अकोल्यात काँग्रेस वंचित आघाडीच्या तयारीला वेग. महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरू. मालेगाव पालिका निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीची पहिल्या 12 उमेदवारांची यादी जाहीर. माजी महापौर ताहेरा शेख रशीद यांचे नावाचा पहिल्या यादीत समावेश. मालेगावात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. विविध राजकीय पक्षांची महाविकास आघाडी स्थापन. आघाडीत एमआयएम व इस्लाम पार्टीला स्थान नाही. सिंधुदुर्गमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण भागात मनाई आदेश लागू. नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आदेश लागू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.